मराठी साहित्यामध्ये अनुभूतीनं लिहिणारे लोक फार कमी होते, की ज्यांची स्वतःची अनुभूती आहे. उलट इतर वाचन करून किंवा परकीय साहित्य वाचून मग त्याला फक्त थोडासा नाव बदलून भूमिका किंवा शहर गाव नावाची नाव बदलून हे लिहिणं हे फार मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे अधिकाधिक साहित्य हे अनुवादाचं, इंग्रजीवरून घेतलेलं, चोरलेलं, वेगवेगळ्या भाषेतून घेतलेलं असं साहित्य शर्विलं की काम खूप होतं. पण ज्यांनी जगलं, ज्यांनी भोगलं, त्यांनी लिहिलं असं कधी झालं नाही. ते फार कमी झालं. काहींनी आपले अनुभव लिहिले, कदाचित काही खरे असतील त्यांच्यातले काही बाब, पण असं लिहिलं नाही. आणि अण्णाभाऊंनी आपला जो नायक रंगवला, ज्या भाषेत रंगवला, कारण त्या भाषेला सुद्धा एक वेगळं सौष्ठव, त्याला एक वेगळी, ज्याला परिमाण ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेचं, हे फार महत्त्वाचं आहे. राणा चव्हाण नावाचे मोठे कार्यकर्ते होते, तर ते अप्रतिम मराठीत बोलायचे. सातारकडचेच ते होते. तर ते म्हणायचे की पहा, कवितेमध्ये देखील तुम्ही हे जे मध्यमवर्गीय कविता आहेत त्यांचे शब्द कसे आणि आपले शब्द कसे. तर ते एका कवितेची अशी ओळ होती की रात भर रहियो सवेरे चले जाइयो. याचं भाषांतर कसं करणार. पण ते म्हणतात की पहा, की रातभर राहावा, आणि ती पुढच्या याच्यावरती म्हणते की कुठल्या वेळी तुम्ही यावा. सवेरे चले जाइयोचं जे भाषांतर त्यांनी म्हटलं की झुंझुर का तुम्ही जावं. तो झुंझुर का हा शब्द म्हणजे कुठे आहे. हा शब्द मराठी साहित्यात किती सुंदर आहे, आणि याचं कसं भाषांतर होणार. रातभर राहावा आणि झुंझुर का तुम्ही जावं. आणि झुंझुर का एक विशिष्ट वेळ आहे की अजून पहाट व्हायची आहे, पहाट झाली नाही आहे, थोडी रात्र आहे, थोडा दिवस आहे. तो रातभर रहियो सवेरे चले जाइयो. तर सवेरे तर कळतं लोकांना की सकाळी जा, पण रातभर राहावा आणि झुंझुर का तुम्ही जावा, हे जे त्यांनी सांगितलं की म्हणजे मोठं त्यांच्या त्या जाहीर सभेत सांगितलं की बाबा पु ल देशपांडेंनी जर ते ऐकलं असतं तर त्यांनाही असं वाटलं असतं की काय मराठी भाषेचं वैभव आणि सौष्ठव आहे. तर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ते भाषेचं वैभव आणि सौष्ठव आहे की जी भाषा कधीही प्रस्थापित साहित्यिकाने ऐकली नाही, वाचली नाही, वापरली नाही आणि पाहिली नाही काही. तर त्या भाषेत त्याने तो फकिरा लिहिला. ज्या काळात फकिरा लिहिला त्या काळात महाराष्ट्र राज्यामध्ये चांगल्या लेखकांना जे सर्वोत्कृष्ट त्यांना पुरस्कार देण्याची एक पद्धत होती. कारण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सांस्कृतिकदृष्ट्या खूप असे संवेदनशील आणि स्वतःही साहित्य मानायचे असल्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी ठेवल्या. साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि पुरस्काराचीही त्यांनी योजना ती आखलेली होती. त्या काळात कादंबरी क्षेत्रात एक पुरस्कार मिळत असे, एक कादंबरीला पुरस्कार, नाटकाला पुरस्कार यापैकी. तर त्यावेळी सी.ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्या फार प्रसिद्ध होत्या. मीही वाचल्या, लोकांनी वाचल्या, पण चांगल्या कादंबऱ्या मराठी साहित्यामधल्या म्हणजे गारंबीचा बापू, आता सध्या त्यांचं निघालेलं तुंबाडचे खोत, आणि त्यावेळी त्यांचं निघालेलं रथचक्र, ह्या खूप चांगल्या प्रसिद्ध कादंबऱ्या. तेव्हा त्या प्रसिद्ध कादंबऱ्याच्या याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या की शासकीय समितीवरती देखील माणसं 30-30 असणार. ज्या काळात अण्णाभाऊ साठेची कादंबरी आली त्याच वेळी सी.ना. पेंडसेची कादंबरी आली. स्वाभाविकता पेंडसे हे प्रस्थापित फार प्रसिद्ध असे. मग त्याच्यामध्ये काय करावं, खूप मोठी घटना आहे. अनेक त्याला पदर आहेत. जेव्हा फकीरा प्रसिद्ध झाला तेव्हा अण्णाभाऊंनी यशवंतराव चव्हाणांना तो दिला. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना खूप वाचायची आवड असल्यामुळे मुंबईहून ते सातारच्या प्रवासाला जाताना त्यांनी ती कादंबरी वाचायला सुरुवात केली.
आणि प्रवासात ती संपवली. पण त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अण्णाभाऊंना पत्र लिहिलं की इतकी चांगली कादंबरी मी वाचली आणि मी इतका त्याच्यामध्ये झालो की पूर्ण केली. मुंबई आणि कराडच्या प्रवासामध्ये वाचून पूर्ण केली. मला फार आवडली. आता या घटना कदाचित म्हणजे याही लोकांच्या समोर गेल्या असतील, वाचनातून बोलण्यातून ह्याच्यातून की यशवंतराव चव्हाणांनी वाचली आहे, त्यांना आवडलेली आहे, तर स्पर्धेमध्ये मग कशी नाकारता येईल अशी स्थिती होऊ शकते. आणि त्यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या फकीराला पुरस्कार मिळाला, प्रथम पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठेंचं पहिलंच पुस्तक होतं फकीरा? नाही, आधी कथा होत्या, खूप चांगली कथासंग्रह होते, वगनाट्य होती, पहिलं पुस्तक. पण पहिलं पारितोषिक मिळालं ही पहिली होती. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी आपला जो महानायक आहे, त्यांच्या मातंग समाजाचा जो नायक आहे तो निर्माण केला होता. आणि त्यांनी खूप सूक्ष्मतेने निर्माण केला की समाजामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न येता, वाईटपण न येता, स्वातंत्र्याविषयीचं प्रेम, लढा आणि एक समाजाविषयीची अस्मिता या सगळ्यांचा संयमानं त्यांनी त्यात उपयोग केलेला आहे. आणि अशी चित्रणं त्यांनी केली आहेत की एकाच वेळी एका समाजातला समजा जर दुष्ट मनुष्य असेल तर त्या समाजातला जीवाचा जीव देणारा कसा एक मनुष्य आहे असंही चरित्र त्यांनी त्यात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणजे ज्या सावकाराच्या घरावरती दरोडा टाकायला जातात, अगदी रुबाबानं की वाद्य वाजवीच दरोडा घालायला जातात, तो सावकार आहे. आणि दुष्काळ पडल्यावरती तुम्ही जगा, कसंही करा असं सांगणारा जो कुलकर्णी आहे, तोही यांचा महत्त्वाचा, ज्याला म्हणतो त्या फकीरामधला अभिनेता, फकीरामधलं चरित्र ते आहे. आणि तो सांगतो की तुम्ही जगा. शेवटी जेव्हा फार महत्त्वाच्या घटना त्यांनी त्याच्यामध्ये ज्या रेखाटलेल्या आहेत, त्याचा जो चित्रपट निघाला, अण्णाभाऊने तो चित्रपट सगळ्या सहकार्यानं काढला. त्यावेळी के अब्बास फार मोठे लेखक होते आणि ज्यांचा लास्ट पेज ब्लिट्समध्ये लिहायचे फार प्रसिद्ध होते. राज कपूरच्या सगळ्या कथा त्यांनीच लिहिल्या होत्या. तेव्हा त्यांच्याही मैत्री झाल्यामुळे त्यांना ते दाखवण्यात आलं व त्यांनी त्याची पटकथा तयार केली. आणि त्याचं बरंचसं शूटिंग आमच्या नगरला अकोळनेर येथे झालं. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो, अण्णाभाऊ साठेंच्याबरोबर होतो. कारण नगरमधल्या बऱ्याच चळवळी आम्हीच चळवळी असल्यामुळे आमच्याशिवाय दुसरीकडे कुठे जायचं नाही, पान हालायचं नाही. कुणी आला, जादूगार जरी आला तर ते माझ्या घरी पाठवून द्यायचं की जा पहा याचं काय बरं वाईट करायचं तर करा. कुणी प्रवासी आला तरी पाठवून द्यायचे लोक की काय उद्योग करायचे ते करते. तर डॉक्टर रानडे हे माझे फार महत्त्वाचे पालक या अर्थी, मार्गदर्शक या अर्थी मित्र झाल्यामुळे युनियन्समध्ये सगळ्या मी काम करत असत, महाराष्ट्र समितीत काम करत असत. सगळ्या चळवळ्यांची मला माहिती होती. विद्यार्थी फेडरेशन त्यावेळी मी काढलं होतं, म्हणजे त्याचं पुनरुज्जीवन केलं. त्याच काळामध्ये ही अभाविप स्थापन झाली, आमच्याच नगरमध्ये पहिली ती स्थापन. त्यावेळी गडबड झाली. तर याचं कारण मग अण्णाभाऊंच्या त्या चित्रपटाला त्यांच्याबरोबर होतो हे ख्वाजा अहमद अब्बास, डेव्हिड, त्याच्यानंतर चंद्रकांत, त्याचे प्रमुख सूर्यकांत हे जे अभिनेते काम करणारे, नाना पळशीकर, यांना सगळं सांभाळणं, आणणं, नेणं हे आमच्याकडे काम होतं. माझा एक मित्र आहे, तो बालमित्र, तो माझ्याबरोबर असे. तो जरा दिसायला नीट उंचा पुरा होता, माझ्यापेक्षा वयानं मोठं. त्याला हवालदारचे कपडे घालून उभा केला तिथे. तेवढं काम म्हणजे यांना घेऊनही आणायचं आणि त्यांना वाटायचं आपण चित्रपटातही दिसतो ना कुठेतरी कोपऱ्यात उभ्या आहोत. तर त्या ठिकाणी सगळी शूटिंग झालं. खूप सुंदर असं पहिला सीन तो पाहिला की सूल आहे अशी एका मातंगाचं झोपडं दाखवलं आणि तिथे तलवार ठेवलेली
फकीराची तलवार त्याचं शूटिंग घेण्यात आलं. आणि मग ते राणोजीचं शिर जेव्हा घेतात तोही प्रसंग आहे. आमच्या डॉक्टर राणेंनी त्याच्यामध्ये भूमिका केली आणि खूप वेळ जातो. एक फक्त या नदीच्या या टोकापासून त्या टोकात शिर परत द्यायचं ते हाती, ते संध्याकाळपर्यंत एकच सीन चालला. कारण कधी ऊन यायचं कधी नाही यायचं. मग ते सगळे मोठमोठे असे चांदीच्या वर्क लावलेले जे असे फळ्या असत त्या ठेवायच्या आणि मग तो कॅमेरा भयानक ते त्रासाचं काम. एक सीन म्हणजे कसा असा ते कपडे सुद्धा पांढरे दिसले की ते कॅमेऱ्यावरती हे मारतात. त्याच्यामुळे ते सगळे निळ्या ह्याच्यात निळ्या कापडात बुडवलेले निळ्या रंगात बुडून किंवा ते असं चमकदार दिसू लागले. तसं भयानक सगळं त्या चित्रपटात शूटिंग. तर त्यावेळी एक रात्री असा प्रसंग घडला की मी काही 2-3 दिवस तिकडे जाऊ शकलो नाही. मला ताप आला होता. अजून काय नाही अजून काय तर माझी चौकशी करा हे सगळे चित्रपटात याच्यातून त्यांना एक विचार नाना पळशीकर आणि एक विचार असा मिळाला की आमचे डॉक्टर रानडे हे तिघही माझ्या घरी आले. आता डॉक्टर म्हणजे फार MD उचापुरा मनुष्य, त्याची 24ची फोर्ड गाडी आणि त्याच्यात सूर्यकांत नाना पळशीकर हे बसवून आणले. आमच्या घरचे लोक तर सगळे चकितच नाही. एकतर डॉक्टर आले किंवा सिनेमाचे नट आले. माझ्या भावाला माहीत होतं कारण सूर्यकांत चंद्रकांत फार प्रसिद्ध होत त्या काळात. सूर्यकांत फकीराची भूमिका करायची. ते आले घरी. आमच्या घरचे लोक दुरून पाहायचे कारण ते घुंगटमध्ये असायचं कोण वरती आलेलं आहे. मग ते डॉक्टर बिचारे वरती चढून आले. काय रे म्हणलं काय झालं 2 दिवस नाही आला. म्हटलं तर ताप. कसला ताप आला काहीतरी सांग. काही ताप नाही उद्या आहे. ते आता ते डॉक्टर फार मोठेच होते. आणि मग ते सूर्यकांतची ओळख करून दिली माझी वडिलांशी भावाशी नाना पळशीकरशी. नाना पळशीकरांना विचारलं का कुठं राहिला तर नाना पळशीकरची याच्याजवळ घाटकोपरच्या जवळ कुठल्या तरी डोंगरावर त्यांचं झोपडं होतं. तिथे ते राहत होते. आणि सूर्यकांतचे सुद्धा तर त्यांनी आता परिचय वगैरे करून दिला. आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर रात्रीच्या वेळी ख्वाजा अहमद अब्बास आणि आणखीन त्यांचे सहकारी. तर त्यांना ते सगळं मराठीतलं कळायचं नाही. त्यांनी पटकथा लिहिली होती. मग त्यांना ते हिंदी उर्दूमध्ये समजून कोणी सांगायचं. आम्हीच तेच उद्योग करायचो. वो ऐसा आहे वो असा आहे. मग त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन जायचं. त्यावेळी यहाँ की बोले मिठाई बहुत मशहूर है. कौन सी मिठाई? बोले हम सुनते बर्फी है. म्हटलं चला तुम्हाला बर्फी खायला नेतो. म्हणून त्या रात्रीच्या वेळी बर्फी खायला नेलं. त्या रस्त्यातून पायी चालत तर त्या वस्तूतून गेल्यावरती मोठमोठे वाडे दिसायचे. नगरमध्ये खूप जुने वाडे होते त्या काळात. म्हणजे काय सुंदर आहे, ऐतिहासिक आहे, महम्मद शहाच्या वेळचं वगैरे. मग आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांना एका ठिकाणी बर्फी खाऊ घातली. आणि असं सगळं युनिटशी खूप चांगले संबंध आले. आणि मग तो फकीरा चित्रपट निर्माण झाला. त्याच्यामध्ये डॉक्टर रानडेंनी मोठी भूमिका केली. त्यांच्या पत्नीने सुद्धा सावकार पत्नीची भूमिका केली. आणि आमच्या मित्रांनी हवालदारची भूमिका केली. आता मला काही त्यावेळी भूमिका करण्याची काही इच्छा वगैरे नव्हती किंवा काही लक्षातही आलं नाही. आपण वैचारिकदृष्ट्या क्रांती करतो, अण्णाभाऊंना मदत करतो. त्यावेळी त्यांनी फकीराची प्रत मला भेट दिली अण्णाभाऊने. आणि अजूनही मला ते आठवतं सगळं. माझ्या एक मित्राची ओळख करून दिली. त्याचं नाव जवाहर होतं. ते म्हणले अरे वा तुझं नाव जवाहर, जवाहरलालजी समज किती चांगलं नाव आहे. आणि फार खुश झाले अण्णाभाऊ साठेवर. मग नंतर माझ्याही जीवनामध्ये परिवर्तन घडत गेलं. मी कुठे कॉलेजात काय शेवटी चळवळीत भाग घेत घरी काय द्यायचं. तेव्हा मी माझ्या कॉम्रेड मित्रांना म्हणत असं की अरे मला 150 रुपये महिन्याची कुठेतरी नोकरी द्या. मला घरी तरी तेव्हा 150 रुपये फार मोठं. तेव्हा माझे एक कॉम्रेड मित्र होते की जे अण्णाभाऊ साठेनं ज्यांनी एक मोठं कलापथक नेलं होतं. आणि अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्या कलापथकामुळे
ज्यांच्या जीवनात परिवर्तन घडलं आणि ते कम्युनिस्ट होते, ते तुरुंगातही गेले होते. आणि कॉम्रेड आठरे म्हणून मोठे त्या काळचे प्रसिद्ध नेते होते, त्यांचे ते सहकारी होते. त्यांनाही माझ्याविषयी खूप प्रेम वाटायचं की हा यांच्याबरोबर सगळा आहे आणि याची स्थिती फार वाईट आहे. म्हणजे आज मला काहीतरी तुम्ही द्या ना, त्याशिवाय मी घरच्या लोकांना काय सांगू. ते म्हणले मी एक कॉलेज काढतोय म्हणे, तेव्हा तू त्या कॉलेजमध्ये ये. तर नुकताच मी MA ला बसलो होतो आणि रिझल्ट येणार होता. मी म्हटलं मी MA मी होऊ शकतो. मग बोलले ठीक आहे तुला लागले. ते मला हो म्हणाले. त्यांच्याबरोबर प्रवासात गेलो मी पाथर्डीपर्यंत. ते म्हणले मी इथं कॉलेज उघडलं. एका गोडाऊनमध्ये त्यांनी ते एक कॉलेज उघडलं होतं. पहिला वर्ग उघडला होता आणि मला त्यांनी अर्ज न करताच नोकरी दिली. म्हणजे मी आत्ता जेव्हा माझ्या सगळ्या गडबडीत विचारलं की बा कुठून माझी कागदपत्र आणायची, तर ते म्हणले की हो तुम्ही आम्हाला काही कागदपत्र दिलेच नाही. हे एकच पत्र आहे. तर माझं एका मोठ्या कागदावरती एक सुंदर अक्षरावरती पत्र आहे आणि माझी सही आहे, रतनलाल सोनग्रा, की मी MA झालो असून अमुक अमुक आहे. मग काय ते सगळं इंटरव्ह्यू वगैरे घेतलं, सगळं झालं आणि मी MA फर्स्ट क्लास झालो होतो. त्यामुळे प्रश्नच नव्हता क्वालिफिकेशन. त्यामुळे ते मला मिळाले. तर अशा रीतीने अण्णाभाऊ साठेंचा आणि या सगळ्या अमर शेखचा यांचा खूप चांगला संबंध संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यापर्यंत येत होता. आणि आम्ही दरवर्षी एक कार्यक्रम मोठा सांस्कृतिक करत असतो युनियन्सचा. आमच्याकडे 3 युनियन्स होते, हॉटेल कामगार युनियन, विडी कामगार युनियन आणि हातमाग कामगार युनियन. तर विडी कामगार युनियन वगैरे याच्या असं मिळून एक कार्यक्रम ठेवायचा. तर अण्णाभाऊंचेच लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम ते ठेवायचो आम्ही. आणि अशा प्रकारचे त्यांचं अण्णाभाऊंचा तो बोधही मी पाहिलेला आहे. पुढाऱ्यावरती तो त्यांनी लिहिलेला, पुढारी पाहिजे हवं. एका वर्गात ते स्वतः भूमिका करत होते, तेही पाहिलं आहे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्ही त्यांना लोकांना सांगायचो की यांना बोलवा, त्यांना मदतही होईल आणि आमच्या विचाराचा प्रसार होतो. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून तर चिनी आक्रमणापर्यंत 62 सालापर्यंत हे सगळे संबंध माझे हे चालू होते, या चळवळी चालू होत्या. आणि मग मी माझं वर्तमानपत्र काढले लोकयुग. आणि त्याच्यामध्ये खूप एखादं वर्तमानपत्र काढणं हे अवघडच गोष्ट आहे. आणि साप्ताहिक लिहिणाराही मीच, वाटणाराही मीच, असं ते सगळं होतं. सर अण्णाभाऊ साठेंचा परदेश दौरा कधी झाला? ते परदेशात जाऊन अण्णाभाऊ साठेंचा परदेश दौरा त्यांना मॉस्कोच्या याच्यामध्ये निवड झाली होती आणि ते रशियाला गेले होते. ते त्याच काळामध्ये त्या काळात आता 56-57 संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या नंतरच सगळं ते झालेलं. तेव्हा त्यांना त्या ह्याच्यामध्ये निवड केली आणि त्या शिष्टमंडळात ते गेले, त्यांचं नाव होतं. आणि मग त्या शिष्टमंडळामध्ये जाऊन त्यांनी रशियाचा प्रवास केला. रशियाची समाजव्यवस्था पाहून त्यांच्या मनावरती खूप चांगला परिणाम झाला. त्यांनी माझा रशियाचा प्रवास नावाचं एक छोटं पुस्तक लिहिलं आहे. ते सुदैवानं खूप चांगल्या पद्धतीने अण्णाभाऊंच्या काही कथा रशियनमध्ये अनुवादित झाल्या. त्यांची सुलतान नावाची कथा फार प्रसिद्ध आहे. ती रशियामध्ये आली आणि ज्यावेळी रशियात त्यांचं आगमन झालं त्यावेळी तिथल्या प्रावदा नावाच्या दैनिकात, प्रावदा म्हणजे सत्य, त्याच्यामध्ये अशी बातमी होती की सुलतानच्या कथेचा लेखक रशियात. म्हणजे अण्णाभाऊंची ओळख सुलतान नावाची कथा लिहिणारा लेखक हा रशियात आलेला आहे. त्यात ती सुलतान कथा प्रसिद्ध झाली होती त्यांची. तर सुलतान एका गरीब मुस्लिम मुलाचं नाव आहे, सुलतान आहे. तर ते अकोला तिकडच्या चळवळीतल्या एका कार्यकर्त्याविषयी लिहिले, तुरुंगात असताना. तर खूप चांगली ती कथा होती. पण अशा पद्धतीने तिथे ओळख झाली आणि रशियन भाषेमध्ये ते हिंदीत बोलत असतात. त्यांनी रशियाचा प्रवास केला. तिथे खूप त्यांचं काय म्हणतात त्याला स्वागत करण्यात आलं. आणि त्यावेळी रशियानी साम्यवादाविषयी जे कोणी अनुकूल असतील त्यांना खूप मदतही केली.
वेगवेगळ्या साहित्यिक मदतीनं त्यांचे अनुवाद करणं, त्यांना देणं. कारण जगामध्ये त्यांनाही असं वाटत होतं की आपण हा जागतिक विचार पोहोचवावा. पण हे सगळं वाचताना माझ्या मनात त्यावेळी तसं की आपण रशियाला कसं जावं, आपण रशियाला गेलं पाहिजे. मलाही खूप स्वप्न पडायचे. पण एकदा एक अशी स्पर्धा निर्माण की परदेशी जो चित्रपट आहे तो पाहून त्याच्यावरती निबंध लिहिला आणि तर चांगला निबंध झाला, पहिला आला तर त्याला रशियाला पाठवण्याचा खर्च आम्ही करू. त्यामुळे मला फारच आनंद झाला. म्हटलं चला आपण, पण तो नगरला कधी येणार आणि कधी आपण पाहणार. तर मग मी माहिती काढली, वर्तमानपत्रात घेत की आहे तर मुंबईला तो होता. तर मग मी मुंबईला यायचं ठरवलं आणि कशी बशी काय म्हणतात जुगाड करून मुंबईचं तिकीट काढलं. माझा एक मित्र आर्टिस्ट होता, त्याचा भाऊ तिथे राहत होता, त्याचा पत्ता घेतला किंवा तिथे जातो, हा चित्रपट पाहायचा आणि मी परत येईल, सकाळी जाईल आणि रात्री परत येईल, एवढंच. मग तिथे मुंबईला गेलो, त्या आर्टिस्टकडे थांबलो, त्याचं मोठं पोस्टर करायचं. मला असं वाटायचं पण मुंबईत गेल्यावरती जाऊन सगळेच लालबावटेवाले लोक आहेत, सगळेच क्रांतीचे लोक आहेत, सगळीकडे अण्णाभाऊ साठेंचेच मित्र आहेत किंवा सगळीकडे त्याचे त्या परळच्या बिल्डिंगवर लाल झेंडा पाहायचो. आणि तो चित्रपटही दादरच्या एका चित्रपटगृहात होता. मग फारशी गर्दी नव्हती, पण मला तिकीट मिळालं. मला वाटलं खूप गर्दी असेल, मिळणार नाही तिकीट, पण मी अगदी तिकीट काढलं आणि तो परदेशी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून परत काही मंडळींना भेटलो. रात्रीच्या वेळी राणीचा बाग जिथे आहे त्याच्या फुटपाथवरती 2 वर्तमानपत्र टाकून झोपलो आणि सकाळी परत नगरला आलो. मग निबंध लिहिला आणि निबंध त्या पत्त्यावर टाकून दिला. आता निबंध टाकल्यावर म्हटलं मला की आता आपला निबंध येणारच ना, आपण रशियाला जाणारच. पण ते काही झालं नाही, तो निबंध काही. सर, अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांवर काही म्हणजे असं लिखाण केलं का, किंवा बाबासाहेबांबद्दल असं काही? त्यांना कसं झालं की ज्या चळवळीत अण्णाभाऊ साठे आहेत ते बाबासाहेबांच्या विषयी ऐकत, वाचत, पाहत, भाषण ते. पण यांच्या आंतरराष्ट्रीय लाईन सगळ्या वेगळ्या होत्या पक्षाच्या. बाबासाहेबांचे पक्ष वेगळे, यांचे पक्ष वेगळे, त्यांच्या निवडणुका वेगळ्या. त्यामुळे त्यावेळी त्यांनी काही लिहिलं नाही. पण एकदा मात्र त्यांनी फार सुंदर असं जे काव्य आहे, जे म्हणतात ते बाबासाहेबांच्या वरती केलेलं आहे. जग बदल घालून गाव सांगून मेले, हे एका कलापथकामध्ये त्यांनी म्हटलं आणि बाबासाहेबांच्या विषयी त्यांच्या मनात. आणि हे आता काव्य आज म्हणजे प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी आहे, प्रत्येकाच्या तोंडी आहे. आणि कसं असतं की गोरगरिबातून कामं करणारी माणसांची बाबासाहेबांच्या विचाराविषयी जवळीक, लोकांशी जवळीक. कारण बाबासाहेबांचेही काही जे चाहते होते ते अण्णाभाऊंचे मित्र होते, काही कॉम्रेड होते. कॉम्रेड सत्येन मोरे म्हणून होते, तेही फार प्रसिद्ध होते. ते त्या काळात होते, महाडच्या सत्याग्रहाच्या काळात सुद्धा ती माणसं प्रसिद्ध होती. तेव्हा बाबासाहेबांची मित्रमंडळी होती काही कम्युनिस्टांची. तर बाबासाहेबांची आस्था आहे, पण त्यांच्याविषयी लिहिणं. कारण एक तर ते काय म्हणते की ज्या लिहितायचं तिथं कोणी लिहित नाही. बाबासाहेब स्वतः काय म्हणते की एक तर माझ्याविषयी कोणी लिहित नाही, लिहिलं तर चांगलं लिहित नाही. आणि अशा प्रकारे ते सगळं टीकेचाच विषय होता ना. त्यामुळे त्यांच्यावरती लेखन करणं हे फार वेगळी गोष्ट होती. पण मात्र काव्य करताना अण्णाभाऊ यांच्यावरती काव्य केलेलं आहे. मला असं वाटतं की आमच्या एका मित्राने सांगितलं मला की त्यांचं एक जे वगनाट्य हे पाहायला बाबासाहेब गेले होते. तर काही लोकांनी विरोध केला की ते नाही आहे खरं, म्हणजे ती गोष्ट खरी नाही. फक्त ते जे स्थळ आहे ते जे सांगत होते यांच्या अण्णाभाऊ साठेंच्यावर ज्यांनी PhD केलं त्यांनी हे सांगितलं होतं किंवा त्यांचा वर्क पाहायला बाबासाहेब गेले होते आणि ते खुश झाले असं आहे. पण त्यांनी ती जागा सांगितली, हनुमान थिएटर्स. पुढे माझ्याही लक्षात आलं की हनुमान थिएटर्समध्ये
अण्णाभाऊंचे कार्यक्रम कधी झाले का ते हनुमान थिएटर फक्त तमाशा करता होतं, पण अण्णाभाऊंचे कार्यक्रम परळच्या दुसऱ्या ठिकाणी मैदानात वगैरे होत असत. तेव्हा कदाचित म्हणजे बाबासाहेबांनी त्यांचं पाहिलं असेल, कारण बाबासाहेबांचं एक ऑफिस परळला होतं, कामगार युनियनचं ऑफिस जे आहे ते परळला होतं, आणि बाबासाहेब म्युन्सिपल कामगार युनियन त्यांची होती स्वतःची. त्यामुळे कामगारांच्या मध्ये असे कामगार युनियनचे कार्यक्रम, अण्णाभाऊ साठे कामगार चळवळीतले, तेव्हा कधी ना कधी त्यांनी पाहिलं असावं. फक्त ती जागा ते जे म्हणतायत किंवा त्या हनुमान थिएटर्समध्ये झालं तर मी ते खरं मानलं. मला माहित नव्हतं की हनुमान थिएटरमध्ये झालंय असेल कदाचित की बाबासाहेब याच्यात म्हटल्यावर दिलं. पण मग मी त्या हनुमान थिएटरचे मालकही माझे मित्र आहेत, तेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणले अहो कसं आहे की आमच्या इथे बाबासाहेब जर आले असते, अण्णाभाऊंचा कार्यक्रम पाहिला असता, आम्ही तर म्हणे इथे शिल्पच लावलं असतं की अण्णाभाऊंचं बाबासाहेबांचे कार्यक्रम होत असत, परळच्या ह्याच्यात सभा होत असत, अण्णाभाऊंचे होत असत, त्याच लालबाग भागात होत असत, पण आमच्या थिएटरमध्ये झालं नाही, एवढाच तो भाग होता. तर मी ते मग मागच्या याच पुस्तकात ते लिहिलं आहे किंवा ही गोष्ट त्या ज्यांनी PhD केली अण्णाभाऊवरती, गुरव यांनी, त्यांनी सांगितलेली ही आठवण आहे. पण कदाचित मला असं वाटतं की ती जागा त्यांच्या वेगळी असेल, पण निश्चितच त्यांची भेट झाली म्हणतात. तर मी म्हणालो की बाबा भेट झाल्यावरती ते काय म्हणाले असेल नमस्कार केल्यावरती, तर ते त्यातलं मी एक वाक्य वापरले त्यांचं की मी तुम्हाला फार आधी भेटायला पाहिजे होतं. बरेच वेळा असं ऐकण्यात येतं सर की लोकशाही हे म्हणजे आपण आता म्हणतो हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, म्हणजे बऱ्याचदा म्हणजे असं म्हणजे वाचण्यात आलं, ऐकण्यात पण आलेलं आहे. कदाचित ही सगळी मंडळी म्हणत असेल ना आपण की जेव्हा एखाद्या कसं झालेलं आहे पहा, जेव्हा तमाशा सोडून लोकनाट्य केलं तेव्हा शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर अमुकपेक्षा लोकशाहीर ही पदवी मिळणं स्वाभाविक आहे, लोकांनी म्हटलं असेल आणि म्हणणंही शक्य आहे ना, कारण ही सगळी मित्रमंडळीच आहेत आपसात. बरोबर, हे लोकशाहीर म्हणणं. आणि बाबासाहेबांचं सुद्धा पहा, त्यांचे एज्युकेशन सोसायटीचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी, लोकांची. हे पीपल्स, लोक याच्याबद्दल खूप आस्था आहे की लोकसंपदा, लोकसाहित्य, लोकनाट्य, लोककलाकार, लोकशाहीर स्वाभाविक आहे, असणंही शक्य आहे. पण आता मी राहणार नगरचा, मधून मुंबईत गेलेलो, मधून मुंबईत पळालेलो, मधून काही लोकांना भेटणार, तर हे मोठं होतं. पण पुढे मी मुंबईतच राहिलो, कारण पुढे मुंबईत मी 29 वर्ष राहिलेलो. तेव्हा जी मुंबई आधी माझ्या नुसत्या कल्पनेत होती, ती मुंबई कशी आहे हे मी प्रत्यक्ष मग शेवटी अनुभवली आणि त्यातला अर्थही समजून घेतला. फक्त एक असं आहे की तरुण वयामध्ये एकदम कॉलेजच्या जीवनामध्ये 56 सालामध्ये मला असं वाटायचं की हे सगळं जग क्रांतिमय करण्यासाठी मुंबई ही सगळी मिळून समाजवादाची आहे, साम्यवादाची आहे, ते तितकंच वाटायचं. पण मुंबई ही सगळी मोठमोठ्या लोकांची आहे, भांडवलदारांची आहे आणि अधिकाधिक जातीची सुसंघटित माणसं एकाच ठिकाणी राहणारी ही जागा मुंबईची आहे. किंवा एकदा गेलं की हा गठ्ठा इकडे राहतो, तो गठ्ठा तिकडे राहतो, असंही आहे. फार महत्वाचं आहे. पण एका अर्थानं कसं आहे की मुंबई हे सर्व देशातील, सर्व जगातील सगळ्यांच्या, ज्याला आपण म्हणतो की समुद्रकिनारी असल्यामुळे, एक बंदर असल्यामुळे आणि आर्थिक उलाढालीचं मोठं केंद्र असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा, सगळ्यांची दृष्टी त्याच्यावरती आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी ज्या चळवळीत होत्या त्या खरं म्हणजे त्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रीय कोणी म्हणणार नाही किंवा नावानं, पण प्रत्यक्षामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होतो आणि त्या सगळ्या चळवळीतलं वाक्यानुवाक्य मला माहिती आहे. त्या सगळ्या चळवळीतल्या नेत्यांची भाषणं, त्यांचे रोजचे अग्रलेखपासून तर सगळं मी अनुभवलं आहे.
मी स्वतः लिहिले, मी स्वतः भाग घेतला आणि महाराष्ट्र झाल्यावरती स्वतः त्याची जाहीर सभा घेतली आणि मी सुद्धा आमचे जे समाजवादी साथी होते त्यांच्याबरोबर गाणी म्हटली, संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली. हे आहे आणि महाराष्ट्राच्या याच्याशी घट्ट नाळ आणि नातं जुळलेलं आहे. तेव्हा अण्णाभाऊंचं जितकं नातं या मातीशी आहे तितकंच नातं या मातीशी माझंही जुळलं आहे. आणि अण्णाभाऊसारखा एक मित्र अण्णाभाऊ साठेंच्या चळवळीत भाग घेता आला, त्यांच्याबरोबर सहवास मिळाला, याबद्दल मला खूप आनंद होतो आणि असं एक कृतार्थता वाटते की चला आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहोत त्यांना आपण पाहिलं आहे, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. शेवटच्या काळामध्ये माझे मित्र त्यांना भेटले होते. शेवटच्या एक दिवसापूर्वी, त्यांच्या अंतिम दिवसाच्या एक दिवसापूर्वी नाथ बैराळ म्हणून होते, त्यांचं पुस्तक मी प्रसिद्ध केलं. ओशो आणि अण्णाभाऊ साठे, दोन विषय वेगळे आहेत, पण या वेगळ्या, मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जीवनातल्या खूप प्रचंड विसंगतीपैकी अनेक विसंगती आहेत. तर मी रजनीशना बोलावलं होतं नगरला माझ्या कॉलेजमध्ये, त्यांची 3 भाषणं झाली. ओशो जे पुढे झाले, नाथ वैराळांची ओळख करून दिली. नाथ वैराळ हे चित्रकार होते, मातंग समाजापैकी होते, नगरचे होते, माझे मित्र होते. त्यांना सांगितलं की हा चांगला चित्रकार आहे. मग ते म्हणजे चला तुम्ही माझी चित्र काढत बसा. तर त्यांना खूप काम मिळालं ओशोचं. जवळजवळ 200-250 मुखपृष्ठ ओशोंची नाथ वैराळाने केली. त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्र काढलं होतं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य लिहायचं आणि अण्णाभाऊ साठेंशी जवळीक असल्यामुळे ते त्यांनाही भेटायचे. माझी वेगळ्या अर्थानं अण्णाभाऊंची भेट आणि वेगळ्या अर्थानं ओशोची भेट. आणि त्यांनी मग ओशो आणि अण्णाभाऊंच्या वरती एक पुस्तक लिहिलं, म्हणजे स्वतःच्या आत्मकथेला त्यांनी नाव दिलं ते, आणि ते सगळं लिहिलं आहे. त्यात कशा प्रकारे मी त्यांना ओशोकडे, रजनीशकडे घेऊन गेलो हे सगळं त्यांनी लिहिलं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याविषयी काय कसं केलं, शेवटच्या दिवशी कसे भेटले, तेही त्यांनी त्यात लिहिलं आहे. आणि ते साहित्य संस्कृती मंडळातर्फे मी प्रसिद्ध केलं होतं ते पुस्तक, त्यांना अनुदानही दिलं होतं. ते चांगले चित्रकार असल्यामुळे त्यांनी शेवटच्या दिवसाचं वर्णन केलं की माझे एक चित्रकार मित्र होते, त्यांना एक खूप भूक लागली होती, त्यांना हॉटेलमध्ये नेलं आणि मग अण्णाभाऊंना सांगितलं की ते काही घ्यायला लागले. तर त्यांनी ते सोडून दिलं, ते काही चांगलं नव्हतं ती भाजी. मग म्हणले अंडा करी मागवा, ती मागवली, ती खाल्ली, ती सोडून दिली अर्धी, आणि सगळं झालं. आणि असं सगळं वर्णन करीत, कारण त्यांच्याकडे कदाचित पैसे नसावे त्यावेळी, हे आमच्या मित्रांनी त्यांना ते सांगितलं की नाही हे सगळं बिल मी दिलं. मग त्यांनी शेवटी टाटा केला, बाय बाय केला, आणि हे समोर स्टेशन असल्यामुळे चिरागनगर स्टेशनच्या समोर ते गेले आणि अण्णाभाऊ असे हात करीत गेले. तर त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं की दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ गेले. खरं म्हणजे त्यांनी जो आम्हाला टाटा बाय बाय केला होता तो अखेरचा होता. तर त्या माझ्या मित्राने निदान त्यांना अखेरचं जेवण देताना पाहिलं, त्यांच्याबरोबर जेवले आणि त्यांना टाटा बाय बाय केला. तर अशी अण्णाभाऊंची कथा आहे. अण्णाभाऊ हे आता जागतिक कीर्तीचे खऱ्या अर्थानं साहित्यिक आहे. यामुळे कारण एक जागतिक कीर्तीचा विचार त्यांनी आपल्याबरोबर ठेवलेला, हे असं आपोआप होत नाही. त्याला तुमची जुळणी कुणाशी तरी व्हावी लागते आणि मग त्याच्यामुळे मग ते लोक पुढे जातात की नाही अण्णाभाऊ रशियाला जाऊन आलेले, त्यांचा विचार असा जगाचा आहे. मग साम्यावरी देशामध्ये, म्हणजे त्यांची चेकोस्लोवाकियामध्ये, मी माझे हिंदीचे प्राध्यापक आहेत त्यांना पाठवलं की चेकोस्लोवाकियामध्ये त्यांची चित्रा कादंबरी आहे ती मला पाठवा. बिचारे माझे मित्र ज्यांनी मला खूप सहाय्य केलं ते मौर्य होते, तेही दलित होते यूपीचे. मला कळलं नाही, कारण त्यावेळी जातीयवाद वगैरे कळत असेल काही माहीत नाही ना. तर पण आता कळलं की ते का प्रेम करत होते आणि आता कळलं की ते का चेकोस्लोवाकियाला गेले. आणि मी सुद्धा त्यांना काय सांगावं
ही चित्रा कादंबरी मला पाठवा. तर मग ते म्हणले की आता तर गुगलचा जमाना आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल त्या लायब्ररीत ते पुस्तक आहे का नाही. तेव्हा रशियन भाषेत त्यांच्या कथा अनुवादित झाल्या, चेक भाषेत झाल्या, पोलंडमध्ये झाल्या. असं ज्याला आपण म्हणतो की अशी कीर्ती, अशी लोकप्रियता, म्हणजे त्यांची लेखणी, वाणी, करणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या करता वाहिलेल्या आहेत. आणि म्हणून फार महत्त्वाचं आहे की मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. मी सुद्धा वगनाट्य लिहिली, जनतेशी भेट माझी घडवा हे वगनाट्य लिहिलं, कारण ते लोकांच्यासाठी होतं. आणि मग मी त्याला त्याच्यामधलं गणगवळणीची ओढ कशी कळली की जय जनाचा जनार्दन पाहूया, जनशक्तीची किमया पाहूया. की आता कुठल्याही देवाचं वंदन नाही, जनशक्तीलाच वंदन. आणि अशा प्रकारचे त्यांची प्रेरणा खूप लोकांना मिळाली. आणि अण्णाभाऊ साठे हे आज खऱ्या अर्थानं महानायक झालेले आहेत आणि त्यांना लोकांनीही महानायक केलं. पण हे नायकत्व करत असताना मी एक नेहमीच वाक्य सांगत असतो, ते म्हणजे प्यासा नावाचा एक चित्रपट होता ज्याच्यामध्ये गुरुदत्तनी भूमिका केली आणि त्याचं संवाद लेखन ज्याला आपण म्हणतो अवरार रालवी यांनी लिहिलं होतं. साई लुधियानाची गीतं होती. फार अप्रतिम तो चित्रपट होता. त्याच्यामुळे तो कवी आहे, त्याच्या कवितेचा संग्रह प्रसिद्ध करते त्याची जी पूर्व प्रेयसी असते, जी श्रीमंत आहे ती श्रीमंताकडेच जाते. ते पुस्तक प्रकाशित करतात, त्याचा पुतळा उभा करतात आणि मोठा समारंभ ठेवतात. पण हा जिवंत आहे आणि हा जिवंत तिथे येतो आणि सांगतो की हे तुम्ही काय करतात, माझाच पुतळा उभारून माझ्याच पुस्तकाचं प्रकाशन चाललेलं आहे. तर मग तो प्रकाशक म्हणतो की त्याला तिथे बाहेरच ठेवा, आत येऊ देऊ नका, त्याचा निकाल लावा. त्याच्यावरती हल्ला होतो, त्याचे कपडे फाडले जातात आणि मग त्यावेळी ते गाणं आहे की जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा लो ये दुनिया, तुम्हारी है तुम्ही संभालो ये दुनिया. निघून जातो बाहेर आणि जाताना तो एक वाक्य म्हणतो की इस तहजीब से मुझे नफरत है जो जिंदों को जलाती है और मुर्दों को पूजती है. ही संस्कृती फार उलटी आहे या देशातली, की जे जिवंत असताना जाळते आणि मेल्यावरती त्याची पूजा करते. नेमकं अण्णाभाऊंच्या जीवनाचं हेच झालेलं आहे की त्यांच्यासमोर त्यांचा पुतळा उभा करायचा आणि त्यांचं मात्र जीवन शेवटच्या क्षणी, मी सांगितलं तुम्हाला, शेवटचं जेवण जे त्यांनी घेतलेलं आहे ते सुद्धा एका मित्रानेच दिलेलं आहे, त्यांच्याच एका मित्राने दिलेलं आहे. आणि त्यांना शेवटी टाटा बाय बाय जगाला करावा लागायचं. आज आपण त्यांच्या नावानं मोठे थिएटर्स बांधू, काहीही करू, पण पुन्हा तेच आहे की आपल्या संस्कृतीत बदल झाला पाहिजे. तुम्हाला जिवंत माणसं दिसली पाहिजे आणि ती दिसत नाहीत आपल्याला. आपल्याला ती मेल्यानंतरच त्यांचं मोठेपण कळतं. पण माझी पत्नी मला नेहमी सांगते की तुमच्याविषयी सांगायला कुणी आलं तुम्ही हाकलून देणार आहे. कारण ते म्हणले की ज्यावेळी हे धडपड करत होते जगण्याची त्यावेळी कुणीच त्यांच्या बाजूला नव्हतं. आणि आता सगळे म्हणतात वा 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 साहेब आमच्याकडे आले होते, ते आमच्याकडे इथे त्यांचं असं भाषण ऐकलं होतं. तर म्हणून जेव्हा अण्णाभाऊंचा पुरस्कार मला मिळाला आणि बालगंधर्व उत्तर द्यायची परिस्थिती झाली, त्यावेळी मी हेच उत्तर दिलं की आपण मृतपूजक आहोत आणि आपण कधीही जिवंत असलेल्या माणसाचं कौतुक करत नाही, मेलेल्या माणसाचं करतो. तर अण्णाभाऊंच्या जीवनापासून एकच गोष्ट आपण या जगात प्रसारित केली पाहिजे की तुम्ही जिवंत माणसाला किंमत द्या.
तू गेल्यावरती 400वरती काहीही फुलं वाहून उपयोगी नाही. ते फक्त तुमच्या समाधानासाठी असतं. आणि मला तर असं वाटतं की जितक्या जत्रा भरतात, जितके लोक वेगवेगळ्या महापुरुषांच्या पादुका नेतात, हे दुसरं तिसरं काही नसून जिवंतपणे त्याने छळलं, त्याचा केलेला हा पश्चाताप आहे की त्याच्या पालख्या काढतात, त्याची पूजा करतात, त्याचा गौरव करतात, त्याचा गजर करतात. धन्यवाद.